मग काय आपण नीट राहायचं नाही का? असं गबाळ्यासारखं राहायचं तुम्हाला योग्य वाटतं का? म्हणजे आपण कसेही कपडे घालायचे, कसं त्याचा आकार पूर्ण बिघडलेला आहे, अशा स्त्रियांनी, अशा म्हणा किंवा सगळ्यांनी थोडा का होईना एक्सरसाइज करा. आपल्याला जर समजा कधी स्लीवलेस टॉप घालायचा असेल, ड्रेस घालायचा असेल, तर जे आपले अंडर आर्म्स दिसतात ते छान वाटतं का? नाही. हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, आपल्या घरात जर कोणी अचानक आलं तर आपल्याला आपलं घर कसं हवं असतं? आकर्षक, प्रेझेंटेबल, सुंदर, हो ना? तर तसंच आपण असतो का? म्हणजे आपण पण प्रेझेंटेबल असतो का? तर राग मानू नका मैत्रिणींनो, आजचा टॉपिक मी घेतलेला आहे की गृहिणींनी घरात नेहमी प्रेझेंटेबल असावं. प्रेझेंटेबल असावा म्हणजे काय? तर त्यासाठीच्या मी काही टिप्स काढलेल्या आहेत, त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं. तर चला, सकाळ झाली की आपण काय करतो? मुलांचा टिफिन बनवतो, मुलांना आवरून देतो, ते छान तयार झाले की मुलं स्कूलला जातात. नंतर करतो नवरोबाची तयारी. नवरोबासाठी आपण टिफिन बनवतो, सगळं काही त्यांचं जागेवर ठेवतो, त्यांचं सगळे इस्त्रीचे प्रेस केलेले कपडे वगैरे सगळं आपण त्यांचं नीटनेटकं करतो. आणि जेव्हा मुलं आणि नवरोबा बाहेर गेल्यावर घरात उरतं कोण? आपणच. मी मागचा पण एक टॉपिक याच्यावर घेतलेला आहे की आपणच घरात असतो, तर आपण कसं असायला हवं? आता मला एक सांगा, आपण घरातच असतो, मग काय आपण नीट राहायचं नाही का? असं गबाळ्यासारखं राहायचं तुम्हाला योग्य वाटतं का? म्हणजे आपण कसेही कपडे घालायचे, कसंही काही करायचं. आणि मला याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा आहे की गृहिणींनी घरात कसं असावं. आणि मैत्रिणींनो, मी शॉर्टकटमध्ये सांगते, तो गाऊन प्रकार तर अजिबात तुम्ही यूज करू नका. यावर आपण एक व्हिडिओ वेगळा बनवूया, पण आजचा टॉपिक आहे आपला प्रेझेंटेबल, तर त्याच्यावरच मी फोकस करते. तर सगळे निघून गेल्यावर आपण असं गबाळ्यासारखं का असतो? का? आपलं घरात आपण असतो म्हणून. ज्या बाहेर स्त्रिया काम करतात त्या कशा टापटीप नीटनेटक्या होऊन जातात का? तर त्या ऑफिसला जातात म्हणून. मग तुम्ही तुमचं घर आहे ते तुम्ही तुमचं वर्क प्लेस का नाही समजत? म्हणजे हेच आपलं ऑफिस आहे, हेच आपलं सगळं आहे असं समजून तुम्ही घरात टापटीप का नाही राहू शकत? मला असं म्हणणं नाहीये की तुम्ही कपाटातला एखादा मस्त नवा असा ड्रेस काढा, तोच घाला, मेकअप करा, खूप सारा मेकअप थोपा चेहऱ्यावर किंवा खूप सारं काही करा, असं मला म्हणायचं नाहीये अजिबात. तुम्ही मस्तपैकी छानसे असे कपडे घाला जे तुम्हाला सूट होईल तुमच्या शरीराला, तसे राहा आणि मेकअपच करा असंही मला म्हणायचं नाहीये. टापटी पण प्रेझेंटेबल म्हणजे काय ते मी आता सांगते. मला सगळ्यात पहिला पॉइंट आहे की ज्या कोणी स्त्रियांना असा लठ्ठपणा आलेला आहे, पोट सुटलेलं आहे, शरीराचा आकार पूर्ण बिघडलेला आहे, अशा स्त्रियांनी, अशा म्हणा किंवा सगळ्यांनी थोडा का होईना एक्सरसाइज करा. म्हणजे आपलं जे शरीर आहे ते योग्य आकारात बनेल आणि त्यालाच म्हणतात आपण प्रेझेंटेबल. म्हणजे आपण छानसं दिसणं, आपलं शरीर आपण मेंटेन करणं, याला म्हणतो आपण. तर तुम्ही रोज अर्धा तास का होईना एक्सरसाइज करा, छान शरीर बनवा, नक्कीच तुम्ही प्रेझेंटेबल दिसाल. सेकंड पॉइंट की तुम्ही सगळ्यांना नाश्ता करून देतात. म्हणजे मुलांसाठी ब्रेकफास्ट बनवतात, नवरोबाला करतात आणि काय मी घरीच असणार आहे, मला का नको नाश्ता? तर मैत्रिणींनो, असं करू नका. जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी खायला बनवाल, नाश्ता बनवाल, तेव्हा स्वतःही करा आणि हेल्दी फूड खा, जेणेकरून तुमचं जे शरीर आहे चरबी सुटणार नाही, पोट सुटणार नाही, लठ्ठपणा येणार नाही. असे फूड तुम्ही नक्की खा. आणि पहिला पॉइंट जो होता एक्सरसाइजचा, त्याच्यामुळे ना तुमचा हा लठ्ठपणा, चरबी ते सगळं कमी होईल. आणि सेकंड पॉइंट जो आहे हेल्दी फूड, त्याने तुमच्या शरीरावर चरबी सुटणार नाही. तर अजून एक तिसरा पॉइंट आहे माझा, पर्सनल हायजीन. तर पर्सनल हायजीन म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगते, स्वच्छता, शरीराची स्वच्छता. तुमचं काय म्हणणं असतं, मी काय ऑफिसला जात नाही, मी काय बाहेर जात नाही, मी का पार्लर करू? पण मी म्हणते तुम्हाला, तुम्ही पार्लरमध्ये जाऊनच स्वच्छता करू शकतात असं नाहीये. तुम्ही घरच्या घरी पण ट्राय करू शकता. जर तोही व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तोही मी तुम्हाला घेऊन येईल. म्हणजे जसं की व्हॅक्स आहे, आपल्याला जर समजा कधी स्लीवलेस टॉप घालायचा असेल, ड्रेस घालायचा असेल, तर जे आपले अंडर आर्म्स दिसतात ते छान वाटतं का? नाही. त्यामुळे ते तुम्ही कंटिन्यू क्लिनिंग करत राहा. व्हॅक्सिंग, आपले हाताचे आणि पायाचे जे केस असतात वाढलेले ते छान दिसतात का? त्याने आपल्या हाताला काळवटपणा येतो आणि समोरच्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो.
तुम्ही नेहमी वर्किंग वुमन्सचं बघा, त्यांचे नेहमी वॅक्सिन असतं. ते पार्लरमध्ये जाऊनच करतात असं नाहीये मैत्रिणींनो, आपण घरी पण वॅक्सिंगने सगळं क्लिअर करू शकतो. तर माझं एवढंच म्हणणं होतं, एक्सरसाइज, नंतर हेल्दी फूड खा. तिसरं आहे की तुम्ही स्वतः स्वच्छ राहा, पर्सनल हायजीन म्हणतात त्याला ते. आणि चौथा पॉइंट असा होता माझा की तुम्ही नेहमी चेहऱ्यासाठी काही ना काही करत राहा. 35-40 मध्ये आपण गेलो की आपल्या जी स्किन आहे त्याच्यात खूप सारे बदल होत चालतात. त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन यूज करा किंवा अजून कुठले प्रोडक्ट असतील, मॉइश्चरायझर असेल ते यूज करत चला. स्किनची काळजी घेत चला आणि त्यामुळे ना तुम्ही नक्की छान दिसाल आणि तुमची स्किन ही परफेक्ट आणि मस्त बनेल. तर मला फक्त असे छोटे छोटे टिप्स आहे की त्या तुम्हाला द्यायच्या होत्या. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे आपले केस. आपण जे केस आहे आपले त्यांची तुम्ही काळजी घेतात का? नेहमी केसांना ऑइलिंग करणं, मसाज करणं ते करतात का? ते नक्की एकदा स्वतःला विचारा. आणि दुसरा पॉइंट, आपल्या वाढत्या वयानुसार म्हणताच येणार नाही, आजकाल सगळ्यांचेच केस हे पांढरे व्हायला लागतात. तर तसेच पांढरे केस घेऊन घरात वावरणं तुम्हाला योग्य वाटतं का? नका जास्त तुम्ही खर्च करू. मार्केटमध्ये जी काही आयुर्वेदिक मेहंदी भेटत असेल ती तुम्ही केसांना यूज करा. त्याने तुमच्या केसांवरचा पांढरेपणा नक्कीच जाईल. मग तुम्ही असा विचार का करतात की मी कुठे बाहेर जाते तर मी एवढं सगळं करू? तर प्लीज मैत्रिणींनो, असा विचार करू नका. तुम्ही पण घरात राहतात, घरात कधीही कोणीही येतं तर त्यांना आपण कसं दिसलं पाहिजे हा विचार तुम्ही एकदा स्वतःला नक्की विचारा की आपण घरात राहतो कसं. आणि मग आपणच स्वतः गृहिणींनी ना अशी स्वतःची इमेज करून टाकलेली आहे, घरात तर राहते, तुला काय गरज. तर प्लीज असं करू नका. घरात राहते म्हणजे तुम्ही छान राहायचं नाही असं अजिबात नाहीये. मस्तपैकी छान राहा. रोजच मेकअप थोपा असंही म्हणत नाहीये. तुम्ही हलकंसं सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर असं यूज करू शकता. आणि तो गाऊन प्रकार अजिबात घालू नका. जे तुमच्या शरीराला सूट होत आहेत असे तुम्ही घाला. तुम्हाला साडी घालायची सवय असेल तर नेहमी तुम्ही छानशी साडी यूज करा, नाही तर प्लाझो पॅन्ट, टॉप तसं यूज करा. आता तुम्ही माझं नेहमी बघतात की मी एक पॅन्ट आणि टॉप असतो माझा, तर माझ्या ह्या पॅन्ट्सचे प्रकार ते नेहमी बदलत चालतात. कधी मी स्ट्रेट पॅन्ट आणते, कधी प्लाझो पॅन्ट आणते किंवा पायजमा आणते. आणि जे आहेत टॉप ते तर वेगळे वेगळे असतातच. तर पण तुम्ही तसं राहायला शिका. आणि प्लीज तुम्ही ह्या टॉपिकचा गैरअर्थ काढू नका की मी गृहिणींना कमकुवत समजते किंवा गृहिणी म्हणजे काहीच नाही असं मी समजते. तर असं काहीच नाहीये. मला वाटत नाही की माझ्या जेवढं कोणी मैत्रिणी आहेत की त्यांनी घरात असं गबाळ राहावं की समोरच्याला पण असं वाटलं पाहिजे की नाही ही एक गृहिणी आहे पण किती छान राहते, किती टापटीप राहते, किती हायजीन पाळते, किती एक्सरसाइज करते, स्वतःचं शरीर किती मेंटेन ठेवते असं मला पाहिजे. म्हणजे तुम्ही फरक करून घेऊ नका की ही जॉब करते म्हणून ही छान राहील आणि मी घरीच असते म्हणून मी अशीच राहील. तर प्लीज सगळ्यांनी उठा, जागरूक व्हा आणि स्वतःला मस्त असं छानसं प्रेझेंटेबल करा. जसं तुम्ही आपल्या नवरोबाचं, मुलांचं, घराचं सुंदर, आकर्षित, छानसं सगळं आवरत असतात ना, तसं स्वतःच्या बाबतीतही एकदा करा. हेअर ट्रीटमेंट करा, केसांना नेहमी मेहंदी लावा, चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा, छानसे असे प्रेझेंटेबल कपडे घाला. आणि पुन्हा एकदा सांगते, तो गाऊन प्रकार अजिबात घालू नका. आणि याच्यावर मी एक व्हिडिओ नक्की बनवेल तुम्हाला पाहिजे असेल तर की आपण कसं असावं. तर प्लीज याच्यावर तुम्ही कोणी राग करू नका आणि मला नक्की सांगा की तुम्हाला माझ्या ह्या टिप्स कशा वाटल्या. जर तुम्हाला उपयोगात आल्या तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला जर गृहिणींबद्दल अजून काही पाहिजे असेल माहिती किंवा कसं राहावं, काय करावं, तर त्यावर मला नक्की कमेंट करा. मी त्यावर पण एक नक्की व्हिडिओ बनवेल. आणि कसं वाटला माझा व्हिडिओ तोही सांगायला विसरू नका. आणि लहान मुलं असले की थोडं शरीराकडे आपलं म्हणजे बघायला वेळ भेटत नाही, पण असं करू नका. स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या. आणि जर कुठे तुमचं पोट सुटलेलं असेल, चरबी वाढलेली असेल तर ते कमी करण्यासाठी नक्की डाएट प्लॅन करा. तोही मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला इच्छुक असाल तुम्ही तर. चला मैत्रिणींनो, आजचा आपण टॉपिक इथेच संपवूया. शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की गृहिणींनी घरात कसं असावं. तर तुम्हाला त्याचा उपयोग झाला का नाही हे मला नक्की सांगा. आणि अजून काही हवं असेल माहिती तर तेही नक्की सांगा.
आणि बस एवढंच. बाकी तुम्हाला सगळं तर माहितीच आहे, आपलं गृहिणींचं रुटीन वगैरे कसं असतं, काय असतं, त्यामुळे तुम्ही सगळं काही स्वतः समजू शकतात. मी शॉर्टकटमध्ये सांगितलं आहे, तर तुम्ही त्याचा नक्कीच उपयोग करा आणि घरात मस्त असं सुंदर असं प्रेझेंटेबल राहा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, गुड डे. आणि स्वतःची काळजी घेत राहा आणि मस्त स्वस्थ आणि हेल्दी राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.